रामकृष्ण हरी माऊली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की कीटक भृंग न्यायसे गुरु करले आपसमान. तर कीटक भृंग न्याय म्हणजे काय? तर एक भिंगुरटी असते आणि त्या भिंगुरटीचं खाद्य एक आळी असते. ती एका आळीला तोंडात पकडून आणते आणि तिने जे केलेलं मातीचं घर असतं त्या घरामध्ये त्या आळीला उलट टांगून ठेवते आणि जाता येता त्या आळीला डंक मारून बघते, मेली की जिवंत आहे, मेली की जिवंत आहे. आणि तिच्या त्या डंक मारण्यामुळे त्या आळीला असह्य वेदना होतात आणि ती आळी जी असते ती सारखा त्या भिंगुरटीचा ध्यास धरते. आणि त्या भिंगुरटीच्या ध्यासामुळे काय होतं तर ती आळी तर मरत नाहीच, पण हळूहळू त्या आळीला पंख फुटतात आणि एक दिवस तीच आळी भिंगुरटी होऊन उडून जाते. त्याचप्रमाणे आपण जर संत महात्म्यांच्या मुखातलं ज्ञानाचं श्रवण केलं, त्याचं मनन केलं आणि त्याचा जर निधिध्यास ठेवला तर निश्चितच त्या आळीप्रमाणे एक दिवस भिंगुरटी झाल्याचा अनुभव आपल्यालाही आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. धन्यवाद.